गोष्टी करायच्या विद्यार्थ्यांसमोर मला असं वाटतं की 10च मिनिटं विद्यार्थ्यांसमोर द्यायचं. कुठल्याही विषयाचा एक पाठ किंवा एक धडा आपण देऊ पूर्ण वाचन करायला जास्तीत जास्त आपल्याला 10 मिनिटं लागतात. फक्त 10 मिनिटं रोज एका विषयाचा कुठलाही एक चॅप्टर रोज संध्याकाळी तुम्ही 10 मिनिटं द्या. स्वतः अगोदर वाचा, विद्यार्थ्याला मुलाला समोर घेऊन घ्यायच्या अगोदर आपल्याला वाचायला कळतं आणि नंतर त्याच्याकडून ते वाचन करून घ्या रोज एक. आज मराठीचा घ्या, उद्या हिंदीचा घ्या, परत इंग्लिशचा घ्या, त्याच्यानंतर गणिताचा घ्या, भूमिती घ्या. 8 दिवसात 8 विषयाचं ठेवा. त्याच्यामध्ये होतं आहे काय की आपल्या मुलाला नेमकं कोणत्या विषयाची आवड हे कळतं. समजा आपल्या मुलाला गणिताची आवड आहे, आपण त्याला रोज इंग्लिशचे शब्द लिहायला आवडत, ठीक आहे, ते बी गरजेचं आहे. त्या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला कळतं की त्याचं इंटरेस्ट कशामध्ये. समजा गणितमध्ये इंटरेस्ट असेल तर तो इंजिनिअरिंग करते, मराठीत इंटरेस्ट असेल तर समजा ठीक आहे बी एड करा, तुम्ही एम पी एड करा, एम पी एड करा, काय हे करते. खेळाकडे असेल तर तुम्हाला बी एड करता येईल, खेळाकडे त्याचं जर भोकरमध्ये जर असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रात त्याला निवडता येईल. त्याला निवडायचं कुठले, बाकी सगळं सोडून त्या विषयावर याच्यावर जास्त एक्सेस फोकस जर आपण सांगितलं किंवा माझा विद्यार्थी याच्यामध्ये आहे तर असं जाणवतं समजून घ्या या विषयामध्ये त्याचं लक्ष आवर्जून लक्ष द्यायचं. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण शाळेमध्ये स्पर्धा करतो याच्यासाठी की बाबा त्यातले काय समजा बरेचसे विद्यार्थी भागच घेत नाही. शिक्षकांनाही कळत नाही, आम्ही तर कळत पण पातालाही कळत की आपल्या पोराला काय. सहज कळत न कळत आपण रांगोळी स्पर्धा घेतो किंवा चित्रकला स्पर्धा घेतो. याच्यामधून एवढं लक्षात येतं किंवा एखाद्या मुलाचा हँडरायटिंग चांगली आहे चित्रकलेची किंवा तिची रांगोळीची चांगली आहे किंवा तिचं बाकी जे वर्क आहे समजा शाळेत सांगितले असं की बनवून आणा, त्याची कशामध्ये इंटरेस्ट काय कळल्यानंतर मग थोडंसं पुशअप करायला शिक्षक बंधाला काम चांगलं होतं. तसं आपण जर समजा 10-10 मिनिट 20 मिनिट जर लक्ष दिलं, असं नाही की आपण बुद्धिमान असलंच पाहिजे, कारण आपल्या बुद्धिमत्तेचा नवीन पिढीच्या बुद्धिमत्तेचा फार मोठा फरक आहे. तुम्हाला त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे जरी नाही गेलं तर आपल्याला पालकाला थोडंसं नाटक करावं लागेल की आम्हाला हे येते, आम्हाला हे समजते. उगाच पुस्तक घेऊन बसा, आपण समोर घेऊन बसलो ते पहिल्या दिवशी थोडंफार चुकत दुसऱ्या चुकत ज्यावेळेस त्याच्याही असं नाही हो रोज 1 तास आपल्याला समजा किंवा 10 मिनिट आपल्याला घेऊन बसते ते नकळत त्याच्या अगोदर आपल्या त्याची तयारी केली असेल त्या विषयी. ह्याच्यामधूनच गरज आहे. आणि आपण ग्रामीण लेवलला राहतो, शहरामध्ये एवढं जास्त ॲक्टिव्हिटी करण्याची गरज का पडत नाही किंवा तिथं मग शाळा जरी सोडली तर बाहेर क्लासेस असते, ट्युशन असते, बाकीच्या आणि गरज असतात. आपल्याकडे बेसिक भांडवल आहे शाळा, गणिताचे वगैरे केस वगैरे ते आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं जर विद्यार्थी स्टँड करायचं असेल तर आपल्याकडे भांडवल येत नाही. आपल्याकडे 10 ते 15 मिनिट वगैरे घालतात, त्याच्यावर आपण आपला विद्यार्थी घडू शकतो. प्रत्येक पालकांना असं मला वाटतं किंवा 10-15 मिनिटं वेळ देणे, प्रत्येक विषयाची तसं निगडीत करणं, त्याच्यात त्या विद्यार्थ्याला आपल्या कशामध्ये इंटरेस्ट आहे ते त्याच्या क्लास टीचरला एच.एम. साहेबांना सांगा किंवा कुठल्याही शिक्षकांना येऊन सांगा, समितीकडून आम्हालाही सांगा. सांगितल्यानंतर आपल्याला त्या विषयामध्ये घेता येईल. दुसरी गोष्ट अशी की आता स्पर्धा परीक्षा आपल्याला चालू आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपण आपल्या शाळेचा सहभाग नोंदवायला हवं. याच्यामध्ये होत आहे की वारंवार समजा 2च नावं जाते, 3च नावं जाते, माझी मुलगी होती, मला सुद्धा कित्येक वेळेस वाटतं मी कित्येक वर्षापासून प्रत्येक वेळेस आपल्या मुलीला नको, बाकीच्यांना संधी अडचण अशी होती की स्टेजवर येण्याची देरी करीत की मला ती देरी वाढवली. आपल्याला स्पर्धेमध्ये पाठवल्यानंतर त्याचा नंबर यावा किंवा पहिल्यामध्ये त्याला वाचा नाही, पण त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी स्टेज डेअरिंग घेण्यासाठी त्याला तिथपर्यंत पाठवणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी पूर्ण आमची जी काही टीम आहे ती पूर्ण काम करते. कुठलीच परीक्षा सोडत नाहीत आपण, कुठली स्पर्धा सोडत नाहीत आपण. आता ह्या 2-3 वर्षामध्ये 6व्यामधून कित्येक विद्यार्थी आहेत समजा किंवा नंबर 1 म्हणजे ग्रामीणचे विद्यार्थी ग्रामीणच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन न करता आपण शहरी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर कॉम्पिटिशन करतो आणि आपण बऱ्यापैकी नंबर घ्या. काल परवाच पत्रकार संघाने कार्यक्रम घेतला होता, त्यामध्ये आपल्या पाठीचे 2 विद्यार्थी त्यांचे माझे नंबर आले, प्रोत्साहन म्हणून बक्षीस वगैरे दिलं. काय दिलं त्या स्पर्धेमध्ये आपण इन्व्हॉल्व झालो म्हणून दिलं ना. तसं जे या स्पर्धेत नाही तर आणखी दुसऱ्या स्पर्धेत कुठल्या ना कुठल्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने आपण करून विद्यार्थी वगैरे असले पाहिजे, तसे दिले पाहिजे. तसेही आपल्या शाळेकडून मी समजा तसं तुम्ही समजा भाषणामध्ये असाल तर तुम्ही चित्रकलेमध्ये पाठवा, तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये पाठवा, संधी देऊन बघा. जमतंय नाही जमतंय ठीक आहे, नाही जमत शेवटच्या बघायचं हे वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे राबवलेला उपक्रम ते तुम्हाला सांगतो. मी घरी मोबाईलच बघत नाही, पाहतच नाही. मी 1 महिना झाला मी माझ्या मुलीला मोबाईलच दिला.
तिने किती जरी सांगितलं काय जरी म्हणलं ना काय नाही सध्या काय असेल तर माझं बघ दिलं. कारण मला माहिती मोबाईलवर कसलाच अभ्यास आहे वीज दिलेला जातो हे आहे ते सगळे. आणि ज्यावेळेस आपलं इमर्जन्सी एखादी सांगतो त्यावेळेस आपण असं आपल्या समोर तुला काय पाहिजे बघ बघ आणि ते फरक पडतो. आणि जे काही मोबाईल आहे समजा आपण जे घरी आपणच बघतो ना अर्धा तेच त्यांना बी माहीत असतं कुठे यूट्यूबचं काय हे आपणच करायला पाहिजे. किंवा मोबाईलमध्ये अत्यावश्यक फंक्शन किती लागते तेवढेच मोबाईल बाकीचे फंक्शन घ्यायची गरज नाही आपल्यालाच गरज नाही त्यांना ते जर आपण काळात गेलो ना ते आजच्यासाठी लक्ष लोक भविष्यासाठी म्हणजे फार खर्चिक बी आणि नको त्या गोष्टी हे आपण जर टाळलं बोलतो थोडाफार त्रास आपल्याला होतो ठीक आहे समजा आपण जे मोबाईल बघतो व्हॉट्सअप बघतो मुलं घरी नाही त्यावेळेस आपण बघू शकतो. मुलं घरी तर येणार तुमची समजा 4:30 आपल्या शाळा सुटणार 5 वाजता आपण घरी जातो समजा 8 वाजता 8 ते 10 मोबाईल पाहायचा नाही आपण काहीच नाही. आपले सगळे जे कोण असतील मित्र असतील पाहुणे असतील इमर्जन्सीला फोन समजा त्या शाळेत म्हणून नाही फ्लॅट करून टाकतो मी माझा फोन वैयक्तिक समजा आता सुट्टी सांगितली जास्तीत जास्त दिवसामध्ये 1 ते 2 तासात ऑन ठेवतो. सर मास्टर मला भरपूर वाटलं मी नाही शेतात बोलतो फोन काढून खिशात ठेवून देतो गरजच नाही. त्याने होतं काय की आपण त्याच्याकडचं अट्रॅक्शन कमी होतं मुलाचंच होतं आणि जे आपण करतो तेच आपण बोलतो ते अनुकरण करायला. आपण घरी बोलताना आपण काय बोलतो समजा कसं बोलतो समजा समोरच्या समोर कसं वागतो तसंच मुलं वागायला सुरुवात करतो. आपणच समोरच्याला आवाज जावं किंवा व्यवस्थित बोलतो त्याला कळतं नाही बाबा आपण आपली वडील समजा आपण जर काम करणाऱ्या घरी त्याला जर आपण गेलं नाव नाही हाकणार ती बी हाकत नाही. आपण जर त्याला मामा म्हणू म्हणायचीच गरज नाही ॲटोमॅटिकच त्याला मामा म्हणतो किंवा ती भाषा बी बोलायची ती बदल करतो सुरुवात आपल्याकडे ही जी पालक शिक्षण वगैरे आहे पण ह्याच्यामध्ये बदल आपल्याच करायचा तेव्हा आपल्या मुला पाहिजे. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं काय काय पालकांचं असं कुणी करत असं किंवा आमच्या मुलाला स्पर्धेला पाठवा बिलकुल पाठवतो. शाळा असं म्हणजे तुझा भाव हा प्रकार शाळेमध्ये कुणाचाच नसतो म्हणजे कोणताही मुलं पण स्पर्धेला गेल्यानंतर त्या मुलाला त्या स्टेजवर तिथं बोलता आलं पाहिजे किंवा त्या स्पर्धेमध्ये हे करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये शाळेचं बी नाव असते त्यावेळेस समजा तिथं गेला त्यांना म्हणजे चांगला परफॉर्मन्सच केला नाही तर तिथं प्रत्येक शाळेचे विद्यार्थी जाणार ते शाळेला सरला किंवा कुणाला किंवा तुमच्या त्याला काहीच केलं नाही तसं त्याला थोडंसं आपण घरी केलं द्या सांगा शिकवा आणि इथं द्या तिथे योग्य योग्य जे आहे ते आपण परत वाढू द्यायचं. आणि जे काय आता बदल शासनाने केला ते इतकं आवश्यक आहे. आपण जर 4 वर्ष पाठीमागचं शिकत असतो तुम्हालाही माहिती आपले मुलं सगळे जिल्हा परिषदचे ते असं नाही आपण त्यांना नाव म्हटलं ते शिकवतच नाही. वस्तुस्थिती अशी आहे सगळ्याच शिक्षकांची की बाबा 40% वेळ त्यांचा जे काही शिक्षणाचे दिवस आहे जे काय तास आहे त्याच्यामध्ये प्रशासनाने असा लावून दिलेला आहे कुठे जनगणना आहे कुठं काय आहे कुठे समजा इलेक्शन ड्युटी आहे त्याच्यामध्ये समजा शाळेचा जर स्टाफ असं 10-2 माणसं जर दिले ऑलरेडी 2 वर्ग हे कमीच राहणार आणि 1 दिवसाचं काम नसतं 8-10 दिवस 365 दिवसात आपली शाळा किती दिवस असतील त्याच्यामध्ये 20-25 दिवस जरी काम केलं तर 20-25 दिवसाचा सिलेबस जे आहे त्या राहूनच त्याच्यामुळं जे काही शिक्षण जे काही पहिलीपासून 4वीपर्यंत व्हायला पाहिजे होतं समजा कमीत कमी ती जाय 300 उजवली व ABCD म्हणजे कुठल्या अक्षराला कुठलं काय म्हणायचं हे माहीत नाही बऱ्यापैकी इथं आल्यानंतर ते बऱ्याच विद्यार्थ्याला मी पण भेटल्यानंतर बघतो कायचा 7चा पाडा आहे कायचा 8चा पाडा आहे माझ्या मुलीबरोबर 2-3 मुली आहेत तुमच्या मुलीच्या मला फोन होते विचारतो नाहीतच. त्याचं कारण कुठं असं नाही की शिक्षकांना शिकवलं नाही 4 वर्षामध्ये आपणच आपल्या विद्यार्थ्याला लक्ष दिलं सगळ्यात महत्त्वाचं हे घ्यायला शिकले त्याला विद्यार्थ्यांशी आलंच पाहिजे इंग्लिशमध्ये बेसिक आलंच पाहिजे म्हणजे शब्द आता कमी रोज त्याला 2 शब्द पाठ करायचा कोणतेही करून कुठलेही 2 शब्द फक्त पाठ आणि 8 दिवसाला ते पहिल्या 7 दिवसात 2 शब्द जे काय 7 दिवशी 14 त्या दिवसाचे 2 अशा 16 किंवा 15-16 त्या 8 दिवसात ते 15-16 पुढच्या आठवड्यात 15-16 असे प्रत्येक आठवड्याला ते 10-20-30-50 60 जे काय शब्द होते ते शब्द पाठ करा. ज्या वेळेस विद्यार्थ्याला 500 शब्द पाठ येतात आपल्याला इंग्लिश बोलताच येत नाही 100% तुम्हाला इंग्लिश बोलतो इंग्लिश बोलायला लावायची कुठं क्लासेस संपली इंग्लिश गरजच नाही कारण आपल्यापैकीच आपल्याला माहीत नाही की आपल्या जवळपासच्या वस्तूला काय म्हणतात आणि आता आपण शिकवू शकत नाही ते वय 5वी 6वी 7वी 2-3 वर्ष जर विद्यार्थ्यांना बेसिक
साठी जरी घालवली तरी कुठल्याही पालकांना वाईट वाटून देऊ नये किंवा पुढचं कसं शिकवणं, कारण त्याचं जे स्टँड करणं हे सगळ्या शाळेची काम आहे, शासनाचे काम आहे, आमच्या मंडळाचं काम आहे, ते आम्ही समजा सगळेजण ते करायला लागलो आणि त्याला आपण सगळ्या पालकांनी पण साथ द्यायची. त्यासाठी आपण ही पालक मिटिंग घेतली. ही आपली घेतलेली पालक मिटिंगमध्ये जे काही आपण बोललो चर्चा केली त्याच्यात 50% जरी आपण सर्वांनी आंदोलन केलं तर नक्कीच 40-50% तरी मुलांमध्ये बदल होईल आणि हे 8वी 10वी पर्यंत जाईपर्यंत वाढ जाईल अशी अपेक्षा करतो.